मध्ये असा माहिती आहे का आव्हाडांचं कार्यालय मी फुटलं होतं हे तुम्हाला माहिती आहे? हो, जितेंद्र आव्हाडांचं राजसाहेबांच्या गाडीवर कोणीतरी एक दगड मारली होती. त्यावेळेला जितेंद्र आव्हाडांचा पहिलं कार्यालय फोडणारा हा अविनाश जाधवच होता. पहिली दगड मीच मारली होती. सो माझ्यासाठी राजसाहेबांच्या पुढे कोणी नाही हो. म्हणजे उद्या असं पकडूया माझ्या लहान भावानी जरी साहेबांविषयी स्टेटमेंट केली तर माझ्या भावालाही मी सोडणार नाही. एवढा करवट आहे. का प्रत्येक जण तिथं जातो? का नाही मातोश्रीवर कोणाला जावंसं वाटत? आलंय का कधी ऐकलं का मातोश्रीवर आज हे लोक गेली होती? मातोश्रीवर एंट्री देत नाही. हा माणूस दरवाजा उघडा करून बसलाय लोकांसाठी. या मी तुमचे प्रश्न सोडवायला बसलेलो आहे. लोकांना आपलंसं वाटतं राज ठाकरेसाठी. लोकांना आपलेसे वाटतात. ज्यावेळेला त्यांच्या दारात जावं ना तर त्यांना वाटतं आपला कोणीतरी आतमध्ये बसलेला आहे. ती भावना आहे ना मातोश्रीवर उद्धव ठाकरे साहेबांबद्दल नाही आली. एक धक्कादायक खुलासा करणार आहे. शिवसेना तुमच्यावर जाळं टाकायच्या प्रयत्नात आहे. अविनाश जाधव हाताला लागेल का ठाण्यातल्या शिंदेशी? अरे नाही, माझ्या रक्तात राज ठाकरे येतो. मी कोणाच्या हाताला लागणार आणि थांबवतो. शिवसेनेच्या हातात सोडा, शिवसेनेच्या आजूबाजूला पण मी लागणार नाही. आणि शिवसेनेने तो माझ्या बाबतीत प्रयत्नही करू नये. राज ठाकरे माझा गॉडफादर, माझा देव, माझा सगळं राज ठाकरेच आहे. आजही मरेपर्यंत मी मरेपर्यंत माझा गॉडफादर राज ठाकरे राहणार. आणि जायचं असतं तर आत्ता आमदार झालो असतो मागच्या टर्मला. माझ्या रक्तात गद्दारी नाहीये. आणि मग आता जर राजसाहेबांच्या घरी जे नेते जातात त्यांचे गॉडफादर मोदी आहेत की राजसाहेब आहेत? जे शिवसेनेचे नेते राजसाहेबांना घरी भेटायला जातात त्यांचा गॉडफादर कोण? राजसाहेब. अरे बघा ना, एकदा घराच्या बाहेर लावा ट्रॅप, कळेल किती नेते भेटायला येतात. खरं आहे का? खरं आहे. शिवसेनेचे खूप नेते येत असतात. एकदा कुठून येतात की मागून? आता ते तुम्हाला शोधावं लागेल. आम्ही बघतो घराच्या आतमध्ये. त्यामुळे अशा अनेक वावड्या उठतात. मी राष्ट्रवादीत जाणार, मी याच्यात जाणार. मी कडवट राज सैनिक आहे. मी मरेपर्यंत राज ठाकरेंसोबत राहणार. कारण मला त्या झोपडपट्टीतनं आज ह्या पोझिशनला आणले ना ती राजसाहेबांनी आणले. आणि आमदार मंत्र्यावर होत राहतात. तो कुठल्या घ्या नावं 288 आमदारांची आहेत का लक्षात? काही ठराविक आमदार सोडल्यास कोणाची नावं लक्षात आहेत का? अविनाश जाधव राज ठाकरेंनी उभा केलेला कार्यकर्ता महाराष्ट्रात अनेक लोकांना माहिती आहे की अविनाश जाधवला फोन केल्यावर ठाण्यातलं काम होतं. ही कोणाची किरिश्मा आहे? राजसाहेबांचा आहे. आणि त्याच्यामुळे मी आहे. आणि जे राजसाहेबांना सोडून मोठे ज्यांना वाटलं की नाही माझं आहे, म्हणजे राम कदम उदाहरण म्हणून देतो की जरी आमदार म्हणून निवडून नसतील महाराष्ट्रात फेमस झाले राम कदम, पण ज्यावेळेला राज ठाकरेंकडनं निघून गेले ना त्यावेळेला लोकांनी त्यांच्यावर जोक बनवले. तर ते राज ठाकरेंचा करिश्मा आहे माझ्या पाठी, आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठी. आणि आम्हाला आता कुठे आम्ही 37-38 वर्ष, आमच्याकडे वेळ आहे बॅटिंग करायला. आमदार मंत्री खासदार व्हायला आमच्याकडे खूप वेळ आहे. आता महाराष्ट्रातल्या लोकांच्या मराठी माणसांची कामं करायची वेळ आहे. सिनियर पेचं रेकॉर्ड काढा. त्या नेत्याचं तुम्ही नाव घेतलं ना त्याचे 25 कॉल असतील. नाव घेतलं जे काय असेल त्या अविनाश जाधवला अडकावा म्हणून 25 कॉल होते. त्या अविनाश जाधवला अडकाव काय केलं? त्या कोविडच्या 200 मुलींसाठी मी भांडलो. तुम्ही हे सगळे प्रश्न एकनाथ शिंदेंना का विचारत नाही? मला एक सांगा, तुम्ही एक दिवशी रितसर त्यांची वेळ घेऊन की आम्हाला तुम्हाला भेटायचंय आणि आम्हाला काही नागरी प्रश्न तुमच्याकडून पालकमंत्री मनाचा व्यक्ती असता तर मी गेलो असतो. तो संकुचित बुद्धीचे ते आहेत असं मला वाटतं आणि त्यामुळे मी नाही गेलो. असं खूप मोठ्या मनाचा माणूस असतो तर मी नक्की गेलो असतो. मोठेपणात मी स्वतःही तो पुढारपण घेतला असता आणि गेलो असतो. ते संकुचित अनेक त्यांच्याच लोकांकडनं जे कळतं ते संकुचित बुद्धीचे खूप आहे. त्याच्यामुळे अपेक्षा नाही आहे मला त्यांच्याकडनं. आणि जर करायचंच असतं तर त्यांची विधानसभा आहे, त्या विधानसभेत त्या 15 वर्ष 16वं वर्ष असेल त्यांचं ते आमदार आहेत. बरोबर आहे. कळवा मुंब्रा कोपरी पाचपकाडी विधानसभेवर कोपरी ब्रिज नाही झालं. तिथे खूप मोठं डोंगर आहे. तिथे फक्त झोपड्या झाल्या. सगळ्यात मोठी अनधिकृत बांधकामं कुठे आहेत माहिती आहे का? ते राहतात त्या वॉर्डामध्ये. मी विधानसभेत नाही म्हणत, ते जिथे राहतात ना किसन नगरमध्ये तिथे सगळ्यात जास्त धोकादायक इमारत आहेत. अहो सगळ्यात मोठी इंडस्ट्री एशियातली त्यांच्या विधानसभेत होती. ही संपली हो अख्खीच्या अख्खी. ही अख्खीच्या अख्खी संपली. काय अपेक्षा बाळगू तुम्ही? माझा प्रश्न कधीतरी तुम्ही विचारा, तुमच्या विधानसभेसाठी उत्तम केलेलं काम जे तुम्ही ते सांगू शकता असं एक विचारा त्यांना आहे का? एकही नाहीये. हा अविनाश जाधवांचा आय कॅचिंग अजेंडा आहे असं आपण समजायचं का? की एवढ्या मोठ्याने बघा ते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते, ते आज माणूस मीही मराठा आहे. विषय तुम्ही कुठले नेते आहात, तुम्ही कुठल्या कॉम्पिटिशनला आहात त्याचं नाही. तुम्हाला ज्या विधानसभेतल्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला त्या विधानसभेला तुम्ही काय दिलं, त्या लोकांना तुम्ही काय वेगळं पण दिलं की लोकांना असं वाटलं पाहिजे की हे माझ्या नेत्याने माझ्यासाठी दिलं. माझ्या मुलाला काय देणार ठाणेकरांना? माझा शेवटचा प्रश्न. तुम्हाला माहिती नसेल तर सांग, 2017ला आमच्याकडे काही नव्हतं. त्यावेळेला आम्ही एक डिजिटल अजेंडा मांडला होता.
आणि आम्ही ठाण्यात काय देणार ते सांगितलं होतं. आम्ही उत्तम येऊरचं जंगल उत्तम करू, जिथे आमच्या लोकांना, आमच्या तरुणांना, पुढच्या पिढीला फिरायला जाता येईल. आम्ही ठाण्याला स्वतःचं धरण घेऊ आणि ठाण्यातले रस्ते कोणीही रस्त्यात पडून मरणार नाही अशी व्यवस्था या ठाण्यासाठी करू, ही ह्या लोकांकडनं नाही झाली.